नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई या ठिकाणी स्टाफ नर्स या पदाची पदभरती असणार आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर ज्यांना कोणाला मुंबई या ठिकाणी जॉब करायचा आहे स्टाफ नर्स आणि ज्यांची बऱ्याच जणांची इच्छा असते की अशा नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉब करायची, तर त्यांच्यासाठी ही संधी आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला स्टार्ट करू. पहा, 11 ऑगस्टला ही जाहिरात आलेली आहे. 11 ऑगस्ट 2025ला. आज आहे 16 ऑगस्ट. हे 4-5 दिवसापूर्वी ही जाहिरात आलेली आहे. तर पहा काय सांगता यामध्ये कोणते कोणते वॅकन्सी आहेत. तर पहा, ही पूर्णपणे कंत्राटी पदभरती असणार आहे. यामध्ये परमनंटचं वगैरे काही चान्स नाही आहे. तर पहा, ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वॅकन्सी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द इंटरेस्टेड अँड इलिजिबल कॅन्डिडेट. लक्षातच द्या, ज्यांची इलिजिबिलिटी आहे त्यांनीच भरा. त्यानंतर पोझिशन फॉर द पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर, त्यानंतर नर्स. ठीक आहे, आपलं चॅनल नर्सिंगच्या संबंधित आहे. मोस्टली आपण नर्सिंगच्याच पोस्ट वॅकन्सीवर फोकस करत असतो. ऑन अ प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस थ्रू द इन्स्टिट्यूट हायर्ड आउटसोर्सिंग एजन्सी, द डिटेल इज अंडर गिवन. तर अशा प्रकारचे हे पोस्ट आहेत. 2 पोस्ट आहेत, पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ नर्स. त्यानंतर पहा, पार्ट टाईम मेडिकल ऑफिसरमध्ये एक पोस्ट आहे, त्यामध्ये MBBS असणं गरजेचं आहे. तर पहा, यामध्ये इंडियन मेडिकल काउन्सिलची नोंदणी असणं गरजेचं आहे आणि 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यांना 50,000 ते 70,000 पर्यंत त्यांना मानधन दिलं जातं आणि दर वर्षाला त्यांना दर महिन्याला 10% इन्क्रीमेंट आहे. त्यानंतर ड्युटी त्यांची टायमिंग असणार आहे. काय पहा यामध्ये दिलं आहे, मॉर्निंग, इव्हनिंग आणि नाईट अशा प्रकारे त्यांची ड्युटी शेड्यूल आहे. ते गरजेनुसार चेंज होऊ शकते. त्यानंतर एज लिमिट हे 45 वर्षाचं दिले. जॉब रिस्पॉन्सिबिलिटी हे त्यांना OPD वगैरे ते आहे. त्यांच्यानंतर केअर त्यांची मेडिकल ऑफिसर ड्युटी जी असते रुटीनची, त्यामध्ये त्यांना करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं नर्स, जे की लक्षात असू द्या मेलसाठी भरती आहे. खूप महत्त्वाचा हा मुद्दा, मेलसाठी ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती आहे. ठीक आहे, फिमेलसाठी नाही. जे कोणी मेल कॅन्डिडेट आहेत तर त्यांनीच यामध्ये भरा. तर पहा, यामध्ये कोणते कोणते सांगितलेलं आहे. तेव्हा नर्स मेल आहे, जो नंबर ऑफ पोस्ट विल बी ॲज पर द इन्स्टिट्यूट रिक्वायरमेंट. ठीक आहे, त्या ठिकाणी किती पोस्ट आहे तर त्यांनी सांगितलेलं नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पोस्ट किती आहेत ते मेन्शन केलेलं नाही आहे. त्यांना इन्स्टिट्यूटला जशी गरज लागेल तसं त्यांनी घेतील असं त्यांचं सांगणं आहे. त्यानंतर पगार हे महिन्याला 30,000 असेल त्यामध्ये, आणि ते फिक्स्ड असेल. यामध्ये इन्क्रीमेंट वगैरे काहीच नसणार आहे. जसं मेडिकल ऑफिसरमध्ये 10% इन्क्रीमेंट आहे पर मंथला, तसं यामध्ये नाही आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर डिप्लोमा इन नर्सिंग असले तर चालतं. GNMवाले फॉर्म भरू शकतात. तर जे कोणी GNMचे असतील त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पास्ट एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल वर्किंग नॉलेज अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन नॉलेज ऑफ कोकणी, मराठी इन प्रिफरेबल हिंदी टू इंग्लिश. ठीक आहे, हे भाषा त्यांना आल्या पाहिजे. त्यानंतर एज लिमिट 35पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जॉब प्रोफाईल काय दिलं आहे पहा, असिस्टिंग इन द मेडिकल ऑफिसर ड्युटी, त्यानंतर ओव्हरसीइंग ऑपरेशन डिस्पेन्सरी MO ड्युटी, मेडिकल ऑफिसर लिव्ह द हॉस्पिटल फॉर पेशंट ट्रान्सफर. ठीक आहे, ह्या गोष्टी त्यांना पाहायच्या. तर मेडिकल ऑफिसरच्या असिस्टंटमध्ये ड्युटी करायच्या. द कॅन्डिडेट विल हेल्प रन डिस्पेन्सरी ऑन द कॅम्पस, असिस्ट विजिटिंग डॉक्टर्स इन देअर टास्क. कॅन्डिडेट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर ऑल हॉस्पिटल रिलेटेड वर्क अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्टिव्हिटी. त्यांना पूर्ण हॉस्पिटलच्या संबंधित, ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या संबंधित वगैरे अनुभव असणं गरजेचं आहे. त्याला काम आलं पाहिजे वगैरे असं सांगितलेलं आहे. ज्या कोणाला अशा संस्थामध्ये वगैरे जॉब करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तुम्ही या ठिकाणी जॉब करू शकता. प्रोफेशनल आहे, चांगलं इन्स्टिट्यूट आहे. मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर जनरल कंडिशन काय दिले आहेत पहा, ज्यांचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया भरती त्यांनाच फॉर्म भरायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी अपॉइंटेड ॲज अ फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट. त्यांच्या एक ठराविक कालावधीसाठीच त्यांना जॉब दिला जाईल. त्यानंतर डेट आणि इंटरव्ह्यू विल बी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट थ्रू द ईमेल ओनली. तुम्हाला एक ईमेल येईल फॉर्म भरल्यानंतर, त्यावर तुमची इंटरव्ह्यू वगैरे कधी असणार आहे ते सांगण्यात येईल. सिलेक्शन प्रोसेस हे पूर्णपणे इंटरव्ह्यू असणार आहे. पूर्ण थ्रू द इंटरव्ह्यू विच मे बी कंडक्टेड थ्रू द ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोडमध्येच इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे, ते पण एक लक्षात असू द्या. तर इन केस ऑफ एनी इनॲडव्हर्टंट मिस्टेक इन प्रोसेस ऑफ सिलेक्शन विच मे बी डिटेक्टेड इट एनी, तुम्ही जर इंटरव्ह्यू देताना ऑनलाईन प्रोसेसमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यामध्ये जर काही तुम्ही चूक वगैरे केली, मिस्टेक केली असं समजलं तर तुम्हाला तिथेच डिटेक्ट करून काढून टाकण्यात येईल असं यामध्ये सांगितलं आहे.
त्यानंतर तुम्हाला जर काही पाहायचं असेल तर तुम्ही रेग्युलर अपडेट हे IIMMumbai.ac.in या संकेतस्थळावर पहा, त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती कळून जाईल. तर पॅनल ऑफ सिलेक्टेड हे वेटलिस्टेड कॅन्डिडेट विल बी व्हॅलिड फॉर 1 year. वेटिंग लिस्टवाल्यांची ही 1 वर्षापर्यंत व्हॅलिड राहील त्या ठिकाणी यांना सांगण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, अबोव पोझिशन प्युअरली ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस, पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, त्यामुळे कोणता परमनंटचा भत्ता वगैरे तुम्हाला या ठिकाणी नाही भेटणार आहे. ते एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं पण आहे, नो TA DA वगैरे तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट आहेत का, लिगल डिस्प्यूट्स ऑफ एनी विल बी रिस्ट्रिक्टेड विदिन द ज्युडिशियन ऑफ मुंबई. त्यानंतर कॅन्डिडेट बिलॉंग टू NC OBC SC ST PWD कॅन्डिडेट टू प्रोडक्ट व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट. कोणत्या रिझर्वेशन मिळत असाल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता शेवटचा आणि महत्त्वाचा, तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे. पायामध्ये तारीख ही भरपूर लांब आहे, 1 सप्टेंबर 2025 आहे. सध्या 16 ऑगस्ट आहे, आणखीन 15 ते 16 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. काय करायचं आहे, IIMMumbai.ac.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली जाईल, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. लक्षात असू द्या, फॉर्म भरण्याची प्रोसेस, या वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला करिअरवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रोसेस आहे, गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण समजून जाईल. ठीक आहे. काय करायचं आहे, IIMMumbai.ac.in या संकेतस्थळावर जायचं. त्या ठिकाणी गेल्यावर करिअर म्हणून एक ऑप्शन असते, त्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. पूर्ण फॉर्मॅट आहे, फॉर्मॅटमध्ये नेम सेक्स वगैरे सर्व माहिती भरायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल येईल, ईमेल पण तिथं भरावं लागेल. त्यामध्ये ईमेल येईल, तेव्हा तुमचं इंटरव्ह्यू वगैरे होणार आहे. त्या ईमेलमध्ये तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर डेली येत असतात. धन्यवाद मित्रांनो.